भंडारा जिल्ह्यामध्ये प्रखर उष्णतेचा फटका पिकांना बसलेला आहे। चूलबंद नदीसह वैनगंगेच्या अनेक उपनद्या कोरड्या पडलेल्या आहेत। त्यामुळे झरे, ओहोळ यावरून भातपीक वाचवण्याची धडपड सुरू आहे। एप्रिल महिन्यापासूनच जिल्ह्यातील सूर, बावनथडी, चूलबंद या उपनद्या कोरड्या पडलेल्या आहेत। नदीच्या विस्तीर्ण पात्रात पाण्याऐवजी आता सर्वदूर नदीचं कोरडं पात्र उघडं पडल्याचं पाहायला मिळतंय। रखरखत्या उन्हात उभं राहून नदीच्या कोरड्या पात्रात असलेल्या छोट्याशा पाण्याच्या स्रोतात मोटार पंप लावून शेतातील उभ्या पिकांना पाणी देऊन पीक वाचवण्याची केविलवाणी धडपड या परिसरातील शेतकरी करतायत। या सगळ्याचाच आढावा घेतलाय प्रशांत देसाई यांनी। भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। भंडारा जिल्ह्यामध्ये साधारणतः 1100 पेक्षा अधिक तलाव आहेत, मोठ्या नद्या आहेत। वैनगंगा नदी असो, सूर असो आणि वेगवेगळ्या अनेक नद्या आहेत। मात्र आपण बघू शकता की आपण लाखांदूर तालुक्यात आहे। नदी पात्र लाखांदूर तालुक्यातील हे नदी पात्र असे कोरडे ठाक पडलेले आहे। नदीच्या प्रवाहामध्ये कुठेही पाणी नाही। आज हा एक शेतकरी इथे बघू शकतो, या हलक्याशा ज्या तिथे कुठे एक छोटंसं पाणी दिसून येत आहे, जिथून हे पाणी आपल्या मोटर पंपच्या माध्यमातून सोडणी करून हे पाणी आपल्या शेतातील पिकांना वाचवण्याची याची धडपड इथे बघायला मिळत आहे। आणि हे पात्र असं विस्तीर्ण असं हे पात्र अगदी कोरडं पडलेलं आहे असताना या शेतकऱ्याची जी केविलवाणी धडपड खरोखरच एक शेतकऱ्याची व्यथा इथे सांगणारी दिसून येत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।